नमस्कार मंडळी. आता तर मला असं वाटतंय की वेलवेटचा ब्लाऊज शिवण्यामध्ये मी एकदमच मास्टर झालेले आहे, कारण की 2 दिवसा मिळून एकतरी वेलवेटचा ब्लाऊज माझ्याकडे शिवण्यासाठी असतोच. एक गोष्ट तुम्हाला सांगते, जर वेलवेटचा ब्लाऊज तुम्ही पैठणी साड्यांवरती घालणार असाल तरच लॉंग स्लीव्ह शिवा, अदरवाईज शॉर्ट स्लीव्ह शिवला तरी छान वाटतं. जर तुम्हाला वेलवेटचा ब्लाऊज शिवताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा जास्त वेळ लागत असेल तर याचा एक मोठा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो पण 42 छातीचा वेलवेटचा ब्लाऊज कसा शिवला याचा. अजून जरी तुम्ही जो पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा, तुम्हाला त्याचे खूप सारी हेल्प होईल, कारण की तिथे मी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत. वेलवेटचा ब्लाऊज शिवत असताना तुम्ही गोट करण्याच्या अजिबात नादी लागू नका, कारण की कपडा एकदम जाड असतो आणि गोट जो आहे तो सुद्धा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हातशिलाईची पट्टी शक्यतो तरी करा. तर अशा प्रकारची फिटिंग जी आहे ती सुद्धा वेलवेटच्या ब्लाऊजमध्ये येते. जर तुम्ही प्रॉपरली मेजरमेंट वगैरे घेतलेलं असेल आणि शिवताना सुद्धा पेशन्स ठेवून शिवलं असेल तर वेलवेटचा ब्लाऊज जो आहे तो शिवताना खूप जास्त सरकतो. त्यामुळे पिनांचा वापर करून शक्यतो तरी नवीन शिवा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस जास्त होईल त्यावेळेस तुम्ही अदरवाईज फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून शिवलं तरी चालेल. तर चला भेटूयात नवीन ब्लाऊजसोबत नवीन अनुभव घेऊन. तोपर्यंत बाय.